नमस्कार मंडळी, मी अमिया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते। आत्ता मी चाललेली आहे एका एक्झिबिशनचं शूट करण्यासाठी JM रोड पुणे येथे। तर तिथे आज खूप छान फ्लावर्स, फळभाजी, फुलभाजी अशा सगळ्यांचं एक्झिबिशन तिथे लागलेलं आहे। खूप सुंदर आहे ते एक्झिबिशन, बघूनच मला जाण्याची इच्छा झाली। तर आता आम्ही तिथे चाललेलो आहे टू व्हीलरनी। तर आज काहीतरी वेगळं करण्याचा इच्छा होती, म्हणून आम्ही हा टू व्हीलरनी जाण्याचा व्लॉगसुद्धा शूट करण्याची आमची इच्छा आहे। तर मंडळी, रस्त्याने जातानाचा हा व्लॉगसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। व्लॉगमध्ये मी काहीही बोललेली नाही आहे, फक्त पुण्याचं फील घेण्यासाठी, पुण्याचे रस्ते बघण्यासाठी मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ज्यांना तशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा। जे पुणेकर आहेत पण पुण्यापासून दूर आहेत किंवा पुण्याच्या बाहेर राहतात त्यांना नक्कीच हे व्हिडिओ बघून आपल्या शहराची आठवण येईल। आणि हा एक नवीन आमचा प्रयत्न होता की एक्सप्लोर पुणेच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे दाखवण्यासाठी की पुण्याचे रस्ते आणि हे सगळं जाताना कसं दिसतं पुणे। तर कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका। आज मी आलेली आहे फळे फुले भाजीपाला प्रदर्शन इथे लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे आहे JM रोड आणि इथे हे प्रदर्शन लागलेलं आहे। हे बघण्यासाठी मी आज इथे आलेली आहे। तर मी खूप एक्साइटेड होती कारण खूप सुंदर सुंदर पिक्चर्स आणि व्हिडिओ मी या प्रदर्शनाचे बघितलेले आहेत। चला आता आपण आज जाऊया आणि बघूया हे प्रदर्शन कसं आहे ते। चला। अरे वा, किती छान। माझी मुलगी पण सेम करते, मला बघून कॉपी करते। इथे एका लहान मुलीचे वडील येऊन मला म्हणाले, तुम्हाला बघून माझी मुलगी सुद्धा सेम बोलण्याचा प्रयत्न करते आहे। तर त्यावरून मी त्यांना म्हणाले की माझी मुलगी अमायरा सुद्धा सेम माझी कॉपी करत असते। आजकालची पिढी खरंच खूप हुशार आहे, लगेच अनुकरण करतात। आता आपण आत आलेलो आहोत आणि तुम्ही बघत आहात, वाव किती सुंदर फ्लावर्स आहेत इथे सगळे। असे सुंदर सुंदर एक्झिबिशन्स पुण्यामध्ये खूप होत असतात। मला असे वेगवेगळे एक्झिबिशन्स बघायला फार आवडतात, त्यामुळे मी नवनवीन असे एक्झिबिशन्स कव्हर करत असते आपल्या चॅनलवर। तर जर तुम्हाला असे एक्झिबिशन बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शनला क्लिक करा, जेणेकरून सगळे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सुंदर एक्झिबिशन निशुल्क आहे। हे सगळं इथे रिअल फ्लावर्सनी तयार केलेली कलाकृती आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर केलेले आहे। सुस्वागत पुणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विनंती आहे। मुख्य मंडपात जसे कमानी लावल्यात तसे गर्दी करू नका, पुढे पुढे चालत राहा। चला पुढे चला। हे बघा, हे पण किती सुंदर। एकाच ठिकाणी थांबून गर्दी करू नका, सर्वांना प्रदर्शनाचा आनंद घेऊ द्या। पुढे चला।
इथपर्यंत सगळं फळांचं आणि फुलांचं प्रदर्शन होतं. इकडे या ठिकाणी भाज्यांचं प्रदर्शन आहे. पांढरे कांदे बघा तुम्ही किती छान छान हँग केलेले आहे. हाँ मैम, क्यों नहीं खा सकते, ये प्रोटीन के लिए बहुत अच्छा है, ये ट्राई कीजिए. इसमें एक कितना है भैया? 30 रुपये ग्लास. ये वाला मेरे साथ वाला है. या सगळ्या गोष्टी पण आहेत इथे. यांचे सुद्धा स्टॉल्स लागलेले आहे. काय देऊ सर तुम्हाला? नाचणी का बिस्किट आहे. हे बघा, हे यांनी किती सुंदर सुंदर बनवलेले आहेत. या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला आयडियाज पण येतात क्राफ्टसाठी. जर आपल्याला घरी स्वतःहून काही करण्याची इच्छा असेल तर आपण हे सगळं बघून आपल्या डोक्यात आयडिया येतात आणि आपण हे करून बघू शकतो. खूप सुंदर केलेले आहे, मला खूप आवडले हे. असे नवनवीन एक्झिबिशन्स बघत राहिल्यामुळे आपल्या डोक्यात छान छान आयडिया येतात, इन्फॉर्मेशन मिळते, शिवाय मनही प्रसन्न राहतं. हे एक्झिबिशन बघितल्यानंतर हॉर्टिकल्चर एक्झिबिशनची आठवण आली मला एकदम. इथे सुद्धा अशाच प्रकारचे खूप सारे सुंदर सुंदर प्लांट्स होते. ही ना? हे बघा ना किती वेगळं आहे. हे कंद आहेत या झाडांचे. अरे इथं ठेवायला ते पुढे ठेव. हा लागेल ना? काका लागेल ना? हा 100. सगळे कंद हे कितीला आहेत? 20 रुपयाला एक. अच्छा. किंवा पानं पिवळी पडत असतील तर मग त्यांचं पिवळापणा कमी करतो. त्यांचं पण हे पण आपलं अजून एक गेट आहे इथे. बघूया आतमध्ये काय काय आहे. लाकडाचे वेगवेगळे पक्षी. आपल्या देशात बघा, कलाकारांची कमी नाही आहे. किती सुंदर सुंदर गोष्टी इथे तयार करण्यात आलेल्या आहे. कलाप्रेमी लोकांची पण इथे कमी नाही आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे या ठिकाणी. आणि हे बघा, शिवाजी महाराजांची इथे पाण्यावरची रांगोळी काढण्यात आलेली आहे. ही रांगोळी फुलांनी काढलेली आहे आणि पाण्यावरती हे सगळ्या पाकळ्या तरंगत आहेत. बालगंधर्वचं रांगोळी एक्झिबिशन बघितलं नसेल तर ते सुद्धा नक्की बघा तुम्ही. या कलाकृतीला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. हे तोंड वगैरे काढणं सगळं नॅचरल आहे का? हो, ते नॅचरल आहे. ते मुळी होती आणि खालचाच भाग आहे तो खोडाचा होता. जमिनीपासून वर जाईल. तुम्ही काढल्यानंतर न कळलं. आकार वगैरे नॅचरल आकार आहे. नॅचरल आहे. हे सगळं तुम्ही केलं आहे? परत 14, 15, 16ला बालगंधर्वला बरेच 3 दिवसांनी 2 दिवसांनी पालिकेतर्फे वर्धमान पालिकेचा पूर्ण नॅचरल. या सगळ्या ज्या गोष्टी बनवलेल्या आहे यांनी दादांनी बनवलेल्या आहे. दादा तुमचं नाव? अंकुश कानपुडे. सगळ्या नॅचरल गोष्टींपासून ते तयार केलेले आहे. घोडांपासून, लाकडांपासून तुम्ही बघतच आहात किती मोठं एक्झिबिशन आहे हे. खूप भव्य आहे. याच हॉलमध्ये यांनी सॅलेड डेकोरेशनसुद्धा करून ठेवलेलं आहे. हे 2 दिवसापासून केलेलं असल्यामुळे जरा भाज्या वाळलेल्या आहेत या ठिकाणी. पण कलाकृती बघा तुम्ही, अजूनही जशीच्या तशी आहे इथे.
आहे पपनस. हे काय आहे? पाण्याचा फवार आहे. हे सगळे फुलं छान ताजे तवाने राहावे त्यासाठी त्यांनी पाण्याचा बचाव सुरू केलेला आहे. काढलेले आहेत काही. एन्थुरियम्स पण इथे आहेत. व्हाईट एन्थुरियम. नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी करू नये, पुढे सरकत राहा. कृपया लहान मुलांना वर करू नका. माहितीये का आपला जे आनंद मिळतो बऱ्याच ठिकाणी घेतलेला नाही आता तुमचं आता वेळ संपली आता नाही मिळाला असं ऐकायचं म्हणून मी मिठाई जास्त काय त्यानं आणि पिक्चर अगोदर नाही असलंय पण मुलांचा काय आनंद असतो हे मला माहीत आहे आणि म्हणून आणि सगळ्या मुला रणगाडा. एरिया आहे. आर्किटेक्चर आहे ॲक्च्युली हे प्रणाम. कृपया पुढे सरकत राहा, एका ठिकाणी गर्दी करू नका. फ्लाइंग टी पॉट आहे म्हटलं तर. मुख्य मंडपात पुष्प रसिकांना नम्र विनंती आहे, एका ठिकाणी थांबू नका, पुढे पुढे चालत राहा. सर्वांनी प्रदर्शनाचा आनंद घ्या. जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी गर्दी वाढत चालली आहे बघा इथे. तर हे इतकं मोठं प्रदर्शन होतं. तर गाईज कसं वाटलं हे प्रदर्शन? सुंदर होतं ना? असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.